नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला व वाणिज्यसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता नवीन अभ्यासक्रमानुसार ऑनलाईन अभ्यास करत असताना इयत्ता 12वीच्या सहकार विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 याचा अभ्यास करत असताना या प्रकरणातील असणारा उपघटक सभांचे प्रकार, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्यातील तरतुदीप्रमाणे सभांचे प्रकार कोणते आहेत, कोणत्या प्रकारच्या सभा घेतल्या जातात याबाबतची माहिती अभ्यासत असताना पहिली सर्वसाधारण सभा, नियामक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा या सभांची माहिती अभ्यासल्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा जो घटक आहे सभांच्या प्रकारामध्ये विशेष सर्वसाधारण सभा, अंतिम सर्वसाधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभा याबाबतची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण सभा व सभांचे प्रकार लक्षात घेतो तेव्हा संस्थेची नोंदणी झाल्यानंतर जी सभा घेतली जाते तिला नियामक सभा म्हणतो असं आपण अगोदरच्या तासाला अभ्यासलेला आहे. तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी सभा घेतली जाते त्या सभेला अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतात, हेही आपण अभ्यासलेलं आहे. आज आपण अधिमंडळाची विशेष सभा, या विशेष सभेला विशेष साधारण सभा असे म्हणतात. विशेष सभा म्हणजे काय? महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 76 नुसार जी सभा बोलवली जाते ती सभा विशेष सभा म्हणून ओळखली जाते. आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, विशेष हेतूसाठी बोलवण्यात आलेल्या सभेला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या कामासाठी ही सभा बोलवली जाते. म्हणजेच काहीतरी विशेष निर्णय घ्यायचा आहे, सहकारी संस्था आणि सभासद यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी या प्रकारची सभा बोलवली जाते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विशेष हेतूसाठी बोलवण्यात येणाऱ्या सभेला विशेष सर्वसाधारण सभा असं म्हणतो. पण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत जेव्हा अचूक उत्तर लिहायचं आहे त्यावेळेला 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधील काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सभा असे म्हणतात. इथं वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हा प्रश्न विचारला जातो, 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या काळात होणाऱ्या सभेला टिंबटिंब सभा असे म्हणतात. या सभा विशेष कामासाठी भरवल्या जातात. काही तातडीच्या विषयांच्या सभासदाच्या सभेची मान्यता घेणं आवश्यक असतं. अशा वेळेला वार्षिक सभेची वाट न पाहता त्याच्या अगोदर जी सभा बोलवली जाते ती सभा विशेष सभा म्हणून पाहिली जाते. या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये कलम 76(1) अंतर्गत अधिमंडळाची विशेष सभा कोणास बोलवता येते याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अधिमंडळाची विशेष सभा ज्यांना बोलवता येते त्यामध्ये प्रथम सभासदांना महत्त्व दिलेलं आहे. उपविधीतील तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या 1/5 सभासदांनी जर सभेची मागणी केली तर निश्चितपणे विशेष सभा बोलवता येते. सहकारी संस्थेच्या निबंधकाच्या सूचनेनुसार विशेष सभा बोलवता येते. सहकारी संस्था संघीय संस्थेचे सभासद असेल तर संघीय संस्थेचा अधिकारी, उदाहरणार्थ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य सहकारी बँकेची सभासद असते आणि जर राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यानं जिल्हा बँकेला विशेष सभा बोलवा अशा प्रकारची सूचना केली तरी सभा बोलवता येते. व्यवस्थापन समितीनं सूचना केल्यास तरीही विशेष सभा बोलवली जाते. आपण सर्व विद्यार्थ्यांनी विशेष सभा कोण बोलवतं आणि त्यांना तशा प्रकारचे कसे अधिकार आहेत यासाठी हे 4 घटक आपण व्यवस्थित अ, ब, क, ड, ई लक्षात ठेवायचं आहे.
सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार सभासदांनी मागणी केल्यास अधिमंडळाची विशेष सभा बोलवण्यात आली नाही तर अत्यंत महत्त्वाची बाब आहे की जर समजा सभासदांनी मागणी केलेली आहे विशेष सभा बोलवण्याची आणि तरीसुद्धा सभा नाही बोलवली तर निबंधक किंवा निबंधकाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यास अशी सभा बोलवण्याचा अधिकार असेल आणि अशा प्रकारे बोलवण्यात आलेली सभा व्यवस्थापन समितीने रीतसर बोलवली आहे असे मानले जाईल. विशेष अधिमंडळाची जी सभा आहे त्या सभेसाठी 7 दिवस अगोदर लेखी स्वरूपात सूचना देणं आवश्यक आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. याच्या पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभेची सूचना 14 दिवस अगोदर देणं तर विशेष सर्वसाधारण सभेसाठी सभेची सूचना ही 7 दिवस अगोदर देणं आवश्यक आहे. विशेष सर्वसाधारण सभेचे नेमके कामकाज काय चालते? विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम विशेष सर्वसाधारण सभेमध्ये चालतं. त्याबरोबरच सहकारी संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारी कलमात बदल करणे, संस्थेच्या नावात बदल करणे, सहकारी संस्थेचं हस्तांतर करायचं आहे, विसर्जन करायचं आहे, एकत्रीकरण करायचं आहे, यासाठी विशेष सभा बोलवली जाते. सहकारी संस्थेच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करायची आहे तरीसुद्धा विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. सहकारी संस्थेच्या दर्शनी मूल्यामध्ये बदल करायचा आहे त्यासाठी सुद्धा विशेष सभा बोलवली जाते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सहकारी संस्थेच्या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी विशेष सभा बोलवली जाते. पदाधिकाऱ्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव असल्यास त्यावर विचार करण्यासाठी विशेष सभा बोलवली जाते. निबंधकाच्या आदेशानुसार त्यांनी सुचवलेल्या कामाच्या सूचनेसाठी सभा बोलवली जाते आणि शासनाच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते, हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सभेचा संस्थेच्या आयुष्यात कधीही येऊ नये, परंतु सभासदांचं दुर्दैव किंवा काही वेळेला सहकारी संस्थेमध्ये आर्थिक भ्रष्टाचार झाला असेल अशा वेळेला जी सभा बोलवली जाते त्या सभेला अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा असं म्हटलं जातं. या सभेच्या माध्यमातून संस्थेची समाप्ती होते, संस्थेचा मृत्यू होता. सहकारी संस्थेच्या आणि सभासदांच्या आयुष्यातील ही अखेरची सभा म्हणून ओळखली जाते. सहकारी संस्थेच्या विसर्जनाची प्रक्रिया झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे संस्थेची कायदेशीर शेवट करणे. सहकारी संस्था बंद करायची असेल, संस्थेचं विसर्जन करायचं असेल तर निबंधक ऋण परिशोधकाची नेमणूक करून सभेसाठी कोणतीही गणसंख्या न पाहता संस्थेचे समाप्तीकरण केले जाते. यासाठी 3 प्रकारची काही समाप्तीकरणाची कारणं असतात: स्वखुशीनं, सक्तीनं आणि निबंधकाच्या आदेशानुसार व्यवहार गुंडाळला जातो. या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाची कारणं दिली जातात. संस्थेची येणी देणी पूर्ण झाल्यानंतर काही शिल्लक असेल तर ती रक्कम सहकारी संस्थेमध्ये माहिती व विनियोग करून यदा कदाचित ऋण परिशोधक सभासदांना देतो. संस्थेच्या आयुष्यातील ही शेवटची सभा, कारण या सभेनंतर ऋण परिशोधकाच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश निबंधक देतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या सभासदांच्या सभाबरोबरच व्यवस्थापन समितीच्या सभा, ज्याला संचालक मंडळाच्या सभा म्हणून ओळखलं जातं, सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती निवडली जाते. सभासदांचे प्रतिनिधी निवडून दिलेली समिती सदस्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभारात व्यवस्थापनात निर्णय घेण्याचे अधिकार असतात. हे निर्णय घेण्यासाठी समिती आपल्या समितीतील सदस्यांना एकत्र येऊन चर्चा करते, विचारविनिमय करते,
त्यासाठी समिती सभासदांना आपल्या सभा घेणं आवश्यक असतं. समितीचे सर्व सभासद या सभेला हजर असतात. सर्व सभासद हजर राहिल्यानंतर व्यवस्थापन समितीच्या सभा घेतल्या जातात. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 कलम 73 फ अंतर्गत व्यवस्थापन समितीच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी आहेत. व्यवस्थापन समितीच्या सभेचे जे प्रकार आहेत त्या व्यवस्थापन समितीच्या सभेच्या प्रकारामध्ये संचालक मंडळाची पहिली सभा, व्यवस्थापन समितीची पहिली सभा, सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, जशी सभासदांच्या सर्वसाधारण सभेमध्ये पहिली सर्वसाधारण सभा असते तशी व्यवस्थापन समितीची सुद्धा पहिली सभा असते. संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये व्यवस्थापन समितीची एका वर्षासाठी हंगामी समिती म्हणून नेमणूक झालेली असते. ही हंगामी व्यवस्थापन समिती आपली पहिली सभा घेते आणि पहिल्या सभेमध्ये भविष्यात कशा पद्धतीनं संस्थेचं कामकाज वर्षभरासाठी करायचं याबाबतचं नियोजन केलं जातं. पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत जे विषय चर्चेत असतात ते नंतरच्या सभेत नसतात, कारण त्यांचे प्रयोजन शिल्लक राहिलेले नसते. निवडलेल्या या समितीला जेवढे अधिकार असतात ते एका वर्षासाठीच असतात, कारण ही समिती हंगामी कार्यकारी समिती म्हणून ओळखली जाते. सहकारी संस्था अस्तित्वात आल्यानंतर होणारी सभा असल्याने या सभेत सहकारी संस्थेचे रितसर काम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जातात. हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थापन समितीचे प्रत्येक वर्षी जी सभा होते अशा व्यवस्थापन समितीमध्ये नेमकी कोणती कार्य पाहिली जातात, तर अत्यंत महत्त्वाचं पहिलं कार्य आहे अध्यक्षांची निवड करणं. संस्थेच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडणे व बँक खाते चालवण्याचा अधिकार अध्यक्ष, सचिव किंवा व्यवस्थापन समिती ठरवेल त्या पद्धतीने देणे. अधिमंडळाची सर्वसाधारण सभा संपेपर्यंत कामकाज चालवण्यासाठी पदाधिकाऱ्याची निवड करणे. सभासदांच्या पहिल्या अधिमंडळाच्या सभेत झालेल्या खर्चास मंजुरी देणे. सहकारी संस्थेची कर्ज मर्यादा निश्चित करणे. अंदाजपत्रकास मंजुरी देणे. सहकारी संस्थेच्या कागदपत्रावर सह्या करण्याचे अधिकार विशिष्ट अशा व्यक्तीला देणे. संस्थेच्या कामकाजाची दिशा ठरवणे आणि निबंधकाने मंजूर केलेल्या उपविधीस मान्यता देणे. अशा प्रकारची विविध कामं व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेमध्ये पाहिली जातात आणि ही सहकार कायद्यानुसारच निश्चित केलेली असतात. हे आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थापन समितीच्या ज्या सभा असतात पहिल्या सर्वसाधारण सभेप्रमाणेच त्या सभामध्ये पहिल्या सभेनंतर ज्या सभा होतात सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करणं आवश्यक असतं. व्यवस्थापन समिती सदस्यांची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अट असते. संचालक मंडळाच्या सभेची नोटीस व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना 7 दिवसाच्या पूर्व सूचनेने पाठवणे आवश्यक आहे. या सभेतून संस्थेचे दैनंदिन कार्य व सहकारी संस्थेसंबंधीचे कामकाज चालवले जाते. हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. नियमित दर 3 महिन्याने किंवा दर महिन्याला जी व्यवस्थापन समितीची सभा होते त्या व्यवस्थापन समितीच्या सभेत नेमकं कोणतं कामकाज चालतं याची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणं हा नेहमीचा विषय. नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणं, भाग हस्तांतर करणं, लाभांशाच्या दराची शिफारस करणं अत्यंत महत्त्वाचा विषय. कर्ज मागणी अर्जावर निर्णय घेणं हाही महत्त्वाचा विषय आहे. कर्ज वसुली करणे, थकबाकीदारांवर कारवाई करणे, नव्या सेवक वर्गाची नेमणूक करणे, कामाचे वाटप करणे, बढती देणे, बदली करणे, सहकारी संस्थेकडे असलेल्या निधीची गुंतवणूक करणे, हिशेब पत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक,
पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे ठेवणे, आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करणे आणि हिशेब तपासनीसाकडून हिशेब तपासणी करणे, हिशेब दोष दुरुस्त अहवाल स्वीकारणे व कार्यवाही करणे. जवळजवळ 11 प्रकारची कार्य प्रत्येक प्रकारच्या व्यवस्थापन समितीच्या सभेपुढे चालवली जातात. हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. यानंतर अत्यंत महत्त्वाचा सभेचा प्रकार आहे उपसमित्या. सहकारी संस्थेचे आकारमान, संचालक मंडळातील सभासदांची संख्या, त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतंत्रपणे उपसमित्या तयार केल्या जातात. व्यवस्थापन समितीच्या सदस्यापैकीच काही सदस्य उपसमितीचे सदस्य असतात. उपसमितीत किमान 3 सभासद असतात. संचालक मंडळाचा अध्यक्ष हा उपसमितीचा अध्यक्ष असतो. अशा समितीत संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करता येते. व्यवस्थापन समितीकडून उपसमितीला विशेष अधिकार देण्यात आलेले असतात. उपसमितीला कार्यकारी समितीच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते. उपसमित्यांनी घेतलेल्या निर्णयाची कार्यकारी समितीला मान्यता असणे आवश्यक असते. उपसमित्या ज्या विविध प्रकारची कामं करतात त्याबाबतची कामं आपण पाहिल्यानंतर आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, जेव्हा सभाचे प्रकार लक्षात घेतो तेव्हा सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा. सभासदांच्या सभामध्ये पहिली सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, अंतिम सर्वसाधारण सभा. व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये पहिली व्यवस्थापन समितीची सभा, दर महिन्याला घेतली जाणारी व्यवस्थापन समितीची सभा आणि उपसमितीची सभा. अशा पद्धतीने ह्या सभांचे प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वरील उपघटकास आपणास काही शंका असल्यास फोनवरून संपर्क साधा. जर आपण हा अभ्यास उपघटक यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहा. आपल्या शंकांची उत्तरं दिली जातील. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.